ठाण्यात फडणवीसांच्या हस्ते रामायण महोत्सवाचं उद्घाटन संपन्न। सुशासन, पारदर्शिता, समान संधी आणि वसुधैव कुटुंबकम याचा एकत्रित विचार म्हणजे रामराज्य। मोदींनी दहशतवादमुक्त भारत, गरिबीमुक्त, परिवारवादमुक्त भारत, महिलांचा सन्मान करणारा भारत, आत्मनिर्भर भारत, एक भारत, श्रेष्ठ भारत या सगळ्या रामराज्याच्या संकल्पना पंतप्रधान मोदींनी मांडल्या आहेत। दहशतवादापासून मुक्तीची सुरुवात प्रभू श्रीरामांनी केली। सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या राक्षसांचा निपात श्रीरामाने केला। सज्जन शक्तीला त्रास देणाऱ्या राक्षसांचा निपात श्रीरामाने केला। त्याचप्रमाणे भारतातील दुर्जन शक्ती आहेत। खिळखिळ करणाऱ्या शक्ती, दहशतवाद माजवणाऱ्या शक्तींचा निपात होणारच हे मोदी यांनी दाखवून दिले। आज आवश्यकता पडली तर सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक होतो। 370 कलम हटवून दुर्जन शक्तीला सांगितलं जातं, भारताचे तुकडे तुम्हाला करू देणार नाही, असं प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात केले। रामराज्याची संकल्पना मांडताना ते म्हणाले की दहशतवादमुक्त राज्य, रामराज्य म्हणजे गरिबांना देखील अधिकार देणारे राज्य, शेवटच्या माणसाचा विचार करणारे राज्य। गावदेवी मैदान येथे सुरू असणाऱ्या रामायण महोत्सवाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले। यावेळी कार्यक्रमाला माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप ठाणे अध्यक्ष संजय वागुले, कार्यक्रमाचे आयोजक सुजय पत्की आणि ठाणेकर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते।